नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. विकसित भारत संकल्प यात्रेला वाडा तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा देशभर सुरू असून पालघर जिल्हा परिषद, वाडा पंचायत समिती व कोंडले ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने कोंडले येथे आयोजन करण्यात आले. या संकल्प यात्रेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शेकडो लाभार्थ्यांनी या यात्रेचा लाभ घेतला. कोंडले येथे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपण यावेळी नागरिकांना दाखवण्यात आले. विविध विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासन आपल्या दारी आले असल्याने विविध योजनांचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना झाला आहे. देशातील गोरगरीब नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती मिळावी, जेणेकरून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल. या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली. माहिती मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थित नागरिकां व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिली. तालुक्यातील कोंडले ग्रामपंचायत येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला असून यावेळी लाभार्थ्यांचे संवाद साधून प्रमाणपत्र व घराची चावी व धनादेश यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार शांताराम मोरे, पालघर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज पालवे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पालघर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकुमार पाटील, ज्येष्ठ नेते बापजी काठोले, युवा नेते योगेश पाटील, तालुका अध्यक्ष मंगेश पाटील, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, गट विकास अधिकारी राजेंद्र खाताळ, कृष्णा भोईर, मेघना पाटील, अर्चना भोईर, जगन्नाथ पाटील, महिला आघाडी तालुकाध्यक्षा अंकिता दुबेले, जितेश पाटील, राजेश मुकणे, सचिन पाटील, कुणाल साळवी, शंकर रिंजड, उपसरपंच आर्या देशमुख, संजय पाटील, विजय पाटील, गणेश पाटील, संतोष गोळे, किसन पाटील यांच्यासह लाभार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वास्तविक पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज पालवे यांनी केले, तर सूत्रसंचालन जितेंद्र पाटील यांनी केले. वार्ताहर सचिन पाटील, इंडिया न्यूज 28 साठी वाडा. आतापर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये 242 ग्रामपंचायतीमध्ये ही मोदीच्या गॅरंटीचा रथ हा पोचलेला आहे आणि जवळजवळ 899 गावं या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. तर प्रत्येक गावामध्ये मोदीच्या गॅरंटीचा रथ हा जाणार आहे. त्याची संकल्पना अशी आहे की ज्या लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही, सरकारी भारत सरकारच्या योजनांपासून जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना त्यांच्या गावामध्ये जाऊन त्या योजनेचा लाभ कसा देता येईल याच्यासाठी प्रत्येक गावोगावी ही विकसित भारत संकल्प यात्रा ही जाणार आहे. खऱ्या अर्थाने 2047 साली देशाला विकसित करण्याचा मानस देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याची नीव खऱ्या अर्थाने आज ठेवली जात आहे. कारण गाव सक्षम झाल्याशिवाय, गावाचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. म्हणून प्रत्येक गावामध्ये जो पात्र लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत सरकारच्या सगळ्या योजना पोचवून त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून विकसित भारतामध्ये ही त्याचं योगदान निश्चितपणाने आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण सगळ्या देशामध्ये या मोदीजीच्या गॅरंटीच्या रथाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प मोदीजींनी केलेला आहे.